नमस्कार लाडक्या बहिणींनो. बघा आता लाडक्या बहिणींना जवळपास आता नोव्हेंबरचा मध्ये ऑक्टोबरचा हप्ता काय झालेला होता, वर्ग केलेला होता. आणि वर्ग केलेला असल्यामुळं मग आता त्यांना आतुरता लागली आहे की आता आपल्याला नोव्हेंबर आणि डिसेंबरचेही डिसेंबर महिनाही उलटून चाललेला आहे आणि मग त्यामध्ये आपला पहिलाच नोव्हेंबरचा हप्ता राहिलेला आहे. मग आता त्यांना वाटत आहे की आपल्याला आता किती हप्ते मिळणार, नोव्हेंबरचाच एक मिळणार की डिसेंबरचाही मिळणार, दोन्ही संगच मिळणार, 3000 रुपये येणार की 1500 रुपये आपल्या खात्यावर वर्ग होणार. पण आता सध्या तरी सगळीकडेच आचारसंहिता लागलेली आहे आणि त्यानंतर मध्यंतरी परत हिवाळी अधिवेशन आलेलं आहे आणि आचारसंहिता लागून परत स्थानिक आपले हे जे महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायतचे निवडणुकाही झालेल्या आहेत. आत्ताच मतदान झालेलं आहे. मतदान होऊन परत त्याचा निकालही लांबणीवर गेलेला आहे. 21 डिसेंबर 2025मध्ये जवळपास बऱ्याच दिवसाचा मध्ये काय आहे, कालावधी आहे. त्यानंतर मध्यंतरी परत हे बी आहे, अधिवेशनही आहे आणि त्यामुळं मग थोडंसं हप्त्याकडं शासनाचं दुर्लक्ष झालं आहे असंच म्हणावं लागेल. कारण मध्यंतरी आता 1 ते 10 तारखेच्या आसपासच चालू महिन्यामध्ये काय झाला जातो, हप्ता पडला जातो, वर्ग केला जातो लाडक्या बहिणींच्या. जे पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांची KYC केलेली आहे, त्यांची झालेली आहे, ज्यांचे हप्ते रेग्युलर आहेत अशांचे काय केला जातो, हप्ता वर्ग केला जातो, त्याचे GR वगैरे सर्व काही निघलं जातं. पण ह्या वेळेस तसं काही झालेलं नाही, कारण आचारसंहिता होती, इलेक्शन चालू होतं. त्यानंतर हिवाळी अधिवेशनही आलेलं आहे आणि त्यामुळं मग लाडक्या बहिणींना आतुरता लागलेली आहे की आता आपल्याला 2 महिन्याचे संगच पैसे येऊ शकतात, 3000 रुपये. पण शासनाकडून आणखीन तसं काही अधिकृत आणखीन GR वगैरे काही माहिती निर्गमित केलेली नाही, सांगितलेली नाही. त्यामुळं अद्याप आणखीन शासना स्तरावर शासनाने आणखीन कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. पण आता हिवाळी अधिवेशन झाल्यावर लाडक्या बहिणींना हप्ता वितरित होऊ शकतो. कारण त्यानंतर GR वगैरे येईल आणि GR आल्यानंतर मग 1-2 दिवसात ते 3 ते 4 दिवसाच्या अंतराने काय केला जातो, पैशाचं वितरण केलं जातं लाडक्या बहिणीचं. मग तसं का अधिवेशन झाल्यानंतर 21 डिसेंबरला परत निकाल आहे आणि मग निकाल झाल्यानंतर एक 2 ते 3 दिवसामध्ये महिन्याच्या शेवटी डिसेंबरच्या शासन काय करू शकतो, हप्ता वितरित करू शकतो, ते हप्ता टाकू शकतो. ही एक अशी आशा आहे असं म्हणावं लागेल आपल्याला लाडक्या बहिणींसाठी. कारण आणखीन त्यांच्या स्तरावर हालचाली वगैरे काही नाही, तर अधिकृत काही GR वगैरे काही असं म्हणजे काही सांगितलेलंच नाही, निर्गमित केलेलं नाही त्यांनी काही बाहेर काही असं सूचना वगैरे काही सूचित केलं नाही लाडक्या बहिणींना. त्यामुळं फक्त नुसती आशा आणि आतुरता लागलेली आहे की 2 हप्ते भेटतील की 1 हप्ता भेटेल, किती भेटतील, 1500 भेटतील की 3000 भेटतील, अशी एक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आशा निर्माण झालेली असल्याने सध्या तरी आता तुर्तस आणखीन शासन स्तरावर काही नाही. शासन इलेक्शनमध्ये गुंतलेले असल्याने सर्वच त्यांचे कर्मचारी वगैरे आणि त्यामुळं आचारसंहिताही चालू, सर्व गोष्टी, अधिवेशनही आलेलं आहे. त्यामुळे सर्वात शेवटी म्हणजे डिसेंबर एंडिंगला लाडक्या बहिणींना हप्ता त्यांच्या खात्यावर वर्ग होऊ शकतो. तोपर्यंत सध्या काही नाही. तोपर्यंत लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे, KYCची प्रक्रिया वगैरे ज्यांची राहिली असेल त्यांनी KYCची प्रक्रिया पार पाडायची आहे, पूर्ण करून घ्यायची आहे. ज्यांची झाली असेल त्यांनी निश्चिंत राहायचं आहे. ज्यांची नसेल झाली त्यांनी आपली KYCची प्रक्रिया कशी पूर्ण करता येईल ते काय लवकरात लवकर करून घ्यायची आहे. कारण येणारा हप्ता हा बिना KYCचा येईलच अशातला भाग नाही. तुमचा हप्ता खंडही पडू शकतो, बंदही पडू शकतो. त्यामुळं मग KYCची प्रक्रिया काय करायची आहे, लवकरात लवकर कशी पूर्ण करून घेता येईल ते पाहायचं आहे आणि पूर्ण करून घ्यायची आहे. त्यामुळं डिसेंबर एंडिंगला लाडक्या बहिणींना काहीतरी गोड बातमी येऊ शकते. तोपर्यंत सध्या काही नाही, निश्चिंत राहायचं आहे सर्वांनीच. आणि ज्यांचे हप्ते बंद पडलेले आहेत, ज्यांनी KYC केली आहे, पात्रता निकषमध्ये तुम्ही बसतात, त्यामुळे त्यांनाही हप्त्या ह्या वेळेचा काय होणार आहे, चालू राहणार आहे, त्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे. आपण ज्यांनी जे निकष लावले त्याच्यामध्ये बसतच नाही तर अशांचे हप्ते काय होणार आहेत, रोखणार आहे, तर त्या हप्त्यामध्ये खंड पडणार आहे, म्हणजे ते बंदच पडणार आहे. तर जवळपास बऱ्याच लाडक्या बहिणीचे आतापर्यंत बंद पडत आलेले आहेत आणि बंदही पडलेले आहेत.
त्यामुळं मग आताही ह्यावेळेस न KYC करणाऱ्याचे KYC केली तरी 21 ते 65 वर्षाचे असे बरेच निकष आहेत. त्या निकषमध्ये जेवढे बसतात तेवढ्यांचेच हप्ते त्या वर्ग केले जातील. बाकी ज्यांचे हप्ते बंद केले जाणार आहेत. ही एक महत्त्वाची अत्यंत बाब लाडक्या बहिणीसाठी म्हणावी लागेल. धन्यवाद.